जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरातील देवी गल्ली येथे स्माईल डेंटल क्लिनिक व फैज मेडिकल या नव्या आरोग्य सेवा केंद्राचे भव्य उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, चेअरमन गनी हाजी, नगरसेवक मुजीब लाला, अमजद पठार, माजी नगरसेवक हबीब शेख तसेच शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर हबीज अत्तार यांच्या स्माईल डेंटल क्लिनिकमध्ये अत्याधुनिक दंतचिकित्सा सेवा उपलब्ध होणार असून फैज मेडिकलमधून नागरिकांना आवश्यक औषधे व औषधविषयक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे। या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे। यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर हफीज अत्तार व फार्मासिस्ट अरबाज सय्यद यांना नव्या उपक्रमासाठी शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या। पत्ता देवी गल्ली, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। बाबाभाई उपस्थित सर्व आपले प्रमुख मंडळ, आज आपण डॉक्टर हफीज सादिक यांच्या स्माईल डेंटल क्लिनिकचं आणि फैज मेडिकलचं उद्घाटन समारंभ येथे संपन्न करतोय। प्रथम मी स्माईल डेंटल क्लिनिक आणि फैज मेडिकलचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। खरं उशीर झाला तर तुम्ही सगळे वाट पाहत आहे। नाशिकला डॉक्टर सुधीर तांबे यांच्या जय हिंद चळवळ यांचा कार्यक्रम नाशिकच्या सुद्धा पासून दूर 1 तासावर अशा ठिकाणी होता आणि तो कार्यक्रम संपला 6:15 त्यानंतर निघालोय सरळ आलोय सरळ पुण्याला पाहतो। ही अवस्था आहे आमची। धावपळीमध्ये मला आनंद आहे की आपल्या सगळ्यांना भेटण्याचं आणि डॉक्टर हफीज यांच्या डेंटलचं उद्घाटन आणि अरबाज अब्दुल करीम सय्यद यांच्या मेडिकलचं उद्घाटन करण्याचं संधी मिळालेली आहे। खरं डॉक्टर हफीज हे डेंटलचे जे सातारचे डॉक्टर आहेत, कोरल रोडला सुद्धा एक क्लिनिक ठेवलेलं आहे आणि ते क्लिनिक ठेवलेलं आहे। आणि महत्वाचं म्हणजे SMPTचे जे डॉक्टर SMPT म्हणजे आपल्या जे इगतपुरीमध्ये आहे तिथे घोटीला तिथल्या ते याच्यातून तयार झालेले। मला एक गोष्ट लक्षात आली की मुंबईमध्ये सुद्धा जे डेंटलचे महत्वाचे क्लिनिक आहे म्हणजे सगळ्यात चांगले चालणारे इंटरनॅशनल लोक, कारण जगातले सगळ्यात महाग ट्रीटमेंट ही दादाची असते तुम्हाला सगळ्यात महाग ते लोक काय करतात, त्याला भारतात येणं परवडतं, राहणं परवडतं, दादाची दुरुस्ती करून जातात। या सगळ्या याच्यामध्ये मुद्दाम SMPTचे जे विद्यार्थी शिकलेले त्यांना तिथल्या क्लिनिक घेत असतात, तर तिथला विद्यार्थी जो असतो तो डॉक्टर तयार होतो, तो खूप चांगल्या गुणवत्तेचा तयार होतो असं त्यांचं सगळ्यांचं मत आहे। आणि तिथूनच डॉक्टर हफीज तयार झाले। त्यामुळं आपण पाहतोय की क्लिनिक फार सुंदर आहे, पूर्णपणे अत्याधुनिक सगळे साधनं त्यांनी ठेवलेले। तशी दाताचं काम करायचं कला आहे बरं का, सोपं नाही, फरक सगळं समजतं तुम्हाला समजलीच पाहिजे आपल्याला। कला आहे म्हणजे एखाद्या कलाकाराने काम करावं ना, नक्षी काम करावं, हे करावं, बुद्धी करावं, तसं असं बारीक करावं असतं, किती अवघड जागी असतं असं असतं की करणं हे फार महत्वाचं असतं। मला खात्री आहे की डॉक्टर हफीज सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करत असेल। अरबाज यांचं सुद्धा मेडिकल आहे। दोघांना खूप शुभेच्छा या निमित्तानं मी देतोय। SIR चालू आहे म्हणजे मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण चालू आहे। मी सकाळपासून सगळ्यांना फोन केले आणि सांगितलंय की काळजी घ्या। अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आपलं नाव मतदार यादीत आलं पाहिजे। त्याच्यामध्ये कोणतीही चूक त्याच्यात काय मुस्लिम समाजाचे आणखी एक प्रश्न की समान नावाचे खूप येतात, मग त्याला 56-80 म्हणावं लागतं।
त्याचं छप्पन आणलेलं पाहिजे आणि त्यामुळे प्रश्न तयार होत आहे. परंतु उपनगराध्यक्षांना मी सकाळी विचारलं तर सगळ्या शहरातल्या सगळ्यांना आपल्या नगरसेवकांना तुम्ही सगळेजण काळजी घ्या, कारण हीच यादी पुढं चालती जी अनेक निवडणुका त्याच्यानंतर जे होत असतात त्याच्याकरता हीच यादी वापरली जाणार असते. तुम्ही राहिलं नाही पाहिजे, सगळ्यांची नावं आलेच पाहिजे याची आपण खूप काळजी घ्या. नावं घेणार कसे नाही असा प्रयत्न होईल हे समजून घ्या. बंगालमध्ये काय झालं माहिती की तुम्हाला? बंगालमध्ये काय बंगालमध्ये असं तयार केलं का प्रत्येक नावं दळूनच टाकली. 40,000 नावं एका मतदारसंघात, ममता बॅनर्जीच्या मतदारसंघात 40,000 नावं जाईल म्हणजे संशयास्पद. हे दुर्दैवानं आहे स्थिती. काळजीपूर्वक आपल्याला जावं लागणार आहे. मी सगळे लोक ती काळजी चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सांगतो की आपण काळजी घ्या. आपले मतदार निश्चितपणे चांगल्या पद्धतीने नोंदले गेले पाहिजे. सांगतो आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपून मी पुण्याकडे जायला निघतो. डॉक्टर हाफिज जगताप तज्ञ आहेत, विधीय झालेले आहेत. त्यांचा उत्तर त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. नाव पण छान दिले त्यांनी, स्माईल डेंटल क्लिनिक. पण आपल्याला माहिती की जेव्हा आपण हसतो तेव्हा आपले दात दिसतात, तर ते मोठ्यासारखे दिसायला पाहिजे. त्याची काळजी हाफिज घेईल. डॉक्टर हाफिज यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे डॉक्टर मुबस्सी असतात त्यांचं उद्घाटन झालं. ते होमिओपॅथीचे प्रॅक्टिस करतात. मी त्यांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो. काही मेडिकल या नॅशनल क्लिनिकचं त्या ठिकाणी आज शुभारंभ होतोय. हॉस्पिटल म्हटलं की त्याला मेडिकल स्टोरची आवश्यकता असते. त्या दृष्टिकोनातून त्यांनाही या ठिकाणी खूप देतो. साधी झाली दत्ताचं व सुतापूरपर्यंत गुरुबाई सही. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.